गुजरातमधल्या दाहोदमध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन। तेलंगणमधल्या रस्ते अपघातात महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या एकाच कुटुंबातले 15 जण ठार। मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात इंदापूर नजीक रुद्रोली इथं शिवनेरी बस आणि मारुती कारमध्ये टक्कर, 6 जण जागीच ठार। तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता आणि द्रमुकचे नेते एम करुणानिधी यांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस। जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक। दहशतवाद्यांकडून गोपनीय दस्तावेजासह एक AK रायफल, 4 ग्रेनेड, वायरलेस सेट जप्त। भारत आणि जागतिक आरोग्य संघटनेदरम्यान योग आणि आयुर्वेदाच्या प्रचारासाठी ऐतिहासिक करार। जागतिक तापमानवाढ आणि दहशतवाद हे जगापुढचे सर्वात मोठे चिंतेचे विषय, पंतप्रधान नरेंद्र मोदी। समाजासाठी निस्वार्थी भावनेनं सेवा करणाऱ्या व्यक्ती प्रभावी परिवर्तन घडवू शकतात, आंतरराष्ट्रीय विचार कुंभमध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन। माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत रेल्वे अधिक कार्यक्षम आणि पारदर्शी करण्यासाठी शासन प्रयत्नशील, सुरेश प्रभू। विदर्भात मत्स्यशेतीचं क्षेत्र वाढल्यास लाखोंना रोजगार मिळू शकेल, नितीन गडकरी यांना विश्वास। नीट संदर्भात विद्यार्थ्यांकरता अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी उद्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक। राज्यातल्या दुष्काळासंदर्भात केंद्राकडे अतिरिक्त 2017 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची मागणी, एकनाथ खडसे यांची माहिती। देशातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, खासदार राजू शेट्टी यांचा निर्धार। प्रभात रंजन सरकार यांच्या जयंतीनिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन, प्रसिद्ध तबलावादक पंडित सुरेश तळवळकर विशेष पुरस्कारानं सन्मानित। रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस जोडीची अंतिम फेरीत धडक। आगामी 3 ते 4 दिवसात मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये पोहोचणार, हवामान खात्याचा अंदाज।